नमस्कार मंडळी, तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आपण चाललोय कुठे? वर्कआउटला. चला, खूप दिवसांनी जिमला आलो. चला, नंतर भेटू. वर्कआउट करतो आधी पहिला. जिममध्ये आल्या आल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन होतं आणि मग हनुमंतरायाचं. दोघांनाही नमस्कार करून चला वर्कआउटची सुरुवात करूया. आज काही नाही, आज लाईट सगळं वर्कआउट करून घेतलं आहे, कारण पहिलाच दिवस आहे तर जास्त हेवी मारायचं नाही आहे. त्याच्यामुळे सगळा वर्कआउट लाईट करायचं आहे. कारण पहिलाच दिवस आहे, जास्त हेवी मारला तर अंग दुखणार. त्याच्यामुळे काही दिवस लाईट वर्कआउट आणि त्याच्यानंतर मग बघायचं आहे. हे बघा, ह्या अंगातून ना एक एवढा माणूस बाहेर काढायचा आहे. चला, जिमवरून तर आलो आणि चालू केला नाश्ता करायला. कांदे पोहे आज नाश्ता. आता काही दिवसात चालू होणार आहे डाएट वगैरे सगळं चालू करणार आहे. कारण काय झालेलं, पूर्ण वर्षभर म्हणजे 2 वर्ष झाली माझा वर्कआउट नीट होत नव्हता. तर आता पुन्हा स्वतःकडे लक्ष देऊन पुन्हा चालू झालं आहे. सो आता डेली ब्लॉग्समध्ये हाईक ॲड होणार आहे. सो काही शॉर्ट्स घेतलेत, टाकेनच. आणि हो, तुमचं जे प्रेम मिळतं आहे त्यासाठी खरंच धन्यवाद. खूप छान, तुमचं म्हणजे एवढं रिस्पॉन्स मिळतो आहे ना, तर बरं वाटतं जरा. आणि खूप जण पर्सनली भेटल्यावर सांगतात की ब्लॉग छान असतात किंवा छान चाललं आहे तुझं, करत राहा. तर बरं वाटलं. भले कमेंट करत नाहीत, पण ते बघतात आणि मला सजेस्ट करतात की हे करत राहा, चांगलं आहे. भले त्या 10-15 माणसांसाठी का असते ना, रोज ब्लॉग मी टाकत जाणार. चला, आई अजून उठली नाही आहे, पण करून घेतो नाश्ता. ह्याच्यातच घेतला कारण त्यात पोहे भिजवले होते. तर म्हटलं धुवायला तर आपल्याला लागतात सगळी मांडी, त्यापेक्षा म्हटलं त्याच्यातच खाऊ. आणि तसाही तो पोह्याचाच होता. चला, आजपासून हेल्दी खाणं चालू. चीट डे आता बस झाले. आजपासून न्यू लाईफ स्टार्ट. सगळं झालं आहे, नाश्ता वगैरे सगळं आवरलं, पण पुन्हा जातो आहे बाजारात प्रशांतकडे केस कापायला. खूप वाढलेत. आणि येताना चिकन पण आणायचे आहेत आणि अंडी पण आणायचे आहेत. डाएट चालू केलं आहे तर बॉईल चिकन वगैरे लागणार. सो पाहिजे थोडे हेअरकट करून घेतो, कारण काय होतं सारखे तोंडावर येतात, हे ओव्हर वाढलेत. सो थोडीशी कट करतो. मागच्या साईडला खूप झालेत, शेप देऊन आणतो. ही आहे आमच्या वैभवडी बाजारपेठेतील चौकातली वर्दळ. सकाळच्या वेळी आणि संध्याकाळची बऱ्यापैकी गर्दी असते आणि कायम गजबजलेला परिसर असतो हा एवढा. हेअर कट करून झाले होते, पण प्रशांत म्हणाला की, म्हणजे मीच त्याला म्हटलेलं की टॅन खूप दिसते स्किन, तर म्हणाला डिटॅन करून घेऊया. तर म्हटलं ठीक आहे, कर तुझ्या परीने, तुला जसं योग्य वाटेल तसं कर म्हटलं. तर त्याने मस्तपैकी छान पहिल्यांदा स्किन क्लीन करून घेतली आणि त्याच्यानंतर हे बघा, पहिले स्किन क्लीन करून घेतली आणि त्याच्यानंतर खूप सारे फेस पॅक लावला डिटॅनसाठी. हा बघा, पण हा फेस पॅक ना एक पहिले 15 मिनटं जो जळजळतो ना, जाम बेकार जळजळला 15-20 मिनटं. आणि नंतर त्याने काय वाफेचं ते काहीतरी होतं मशीन, ते चालू करून ठेवलं. हे बघा हे, आणि हे चालू करून जवळपास अर्धा तास होतं चालू. आय थिंक अर्धा तास तरी चालू होतं. त्याच्यानंतर ते बंद केलं. त्याच्यानंतर पुन्हा त्याने स्प्रे करून ते पूर्ण ब्रशने क्लीन करून घेतलं, म्हणजे सॉफ्ट केलं, हार्ड झालेलं ते. आणि नंतर टिश्यूने क्लीन करून घेतलं. हे बघा, आणि परत व्यवस्थित मसाज करून व्यवस्थित क्लीन केलं आणि पुन्हा थोडंसं जे काय होतं ते व्यवस्थित क्लीन करून एकदम फ्रेश करून, आणि खरंच स्किन खूप छान झाली होती. थोडेसे सेट करून घेतले केस आणि
थोडं डिटॅनिंग करून घेतलं, कारण काय झालं खूप टॅन झालेला चेहरा. तर तोच म्हणाला डिटॅनिंग करून देतो म्हणून. तर म्हटलं ठीक आहे दे करून, नाहीतर मी कधी तोंडाला काही यूज करत नाही. चला आता टाईम झाला, वेळ गेला भरपूर, 2-2.5 तास गेले तिथे. तर आता बाकीच्या गोष्टी पण करून घेता. तिला इकडे बसवलं, मी घेतलं पीठ मळायला. यही है अपनी जिंदगी भाई, असंच चालते सगळं. चला चपात्या करायच्या, त्याच्याबद्दल हिला आंघोळ वगैरे घालायचं. चलता आहे चलने दे, काम चालू आहे. जेवण सगळं तयार आहे, फक्त चपात्या करायच्या. तिला चपाती भाजीच आहे, बाकी काय नाही. आता हे सतत अशी करत राहावी लागणार नाही, कारण ते बऱ्यापैकी तिने सेट करून दिलेत. आणि आता आहे आपला पाणी घालायचा दिवस. सगळीकडे पाणी घालायचं काम चालू आहे. इथे पाणी सोडलं आहे, इथलं झालं की इथे सगळीकडे या भाजीला त्या भाजीला तिकडे. आता काय करेन, आमच्या टाक्या दोन्ही भरल्या, त्याच्यामुळे पाणी घालता येणार नाही लवकर. त्याच्यामुळे आता बाकीचं पाणी राहणार. फक्त आता आमची टाकी अर्धी होईपर्यंत इथे पाणी वापरणार. परत पाणी उद्या सकाळी लावेन, त्यावेळी ती तिकडचा भाग जो आहे त्या भागात पाणी लावून घ्या उद्या. हल्ली एवढं ऊन पडतं आहे ना की काल घातलेलं पाणी आज सुकून जातं. हे लॉन पण बघा, लॉनच्या मधली माती ना एका दिवसात पूर्ण सुकली आहे. पण मी नाही, त्याला 2 दिवस आड पाणी घालतो, रोज घालत नाही, कारण एवढी गरज नाही पडत. पण 2 दिवसाने तर कंपल्सरी घालावंच लागतं. आता भाजीला पाणी भरून घेतो तिकडे, आणि काय माहीत काय झालंय, भाजी वाढत नाहीये. त्याला थोडंसं खत घालावं लागणार असं वाटतंय, पण बघू कसं काय ते नियोजन कसं तरी करावं लागेल. आता तर सगळीकडे पाणी भरून घेतो. आता इकडे झेंडू आहे, झेंडूला पण जरासं पाणी भरून घेतो, आणि त्याच्या माडाच्या मुळे सुद्धा भाज्या लावल्यात, त्याच्यामुळे भाजीला पण लावून देतो. आणि हे बघा, आता हे लॉन पूर्ण भिजवून घ्यावं लागतं. एकदा भिजवलं की 2 दिवस व्यवस्थित राहतात, पण 2 दिवसांनी पाणी मारावंच लागतं, कारण ही तेवढी माती जी आहे ती तेवढं पाणी साठवून ठेवत नाही स्वतः. त्याच्यामुळे 2 दिवसांनी पाणी मारावंच लागतं. चला पाणी मारून तिथलं झालं, बाकीचं काही नाही आहे आता इथे. बाकीचं उद्या मारेन तिकडच्या भागात. चला बाकीची कामं झाली तिकडची. आता फक्त आता इथे या नारळाचं पाणी भरून झालं की झालं. बाकी सगळीकडे पाणी मारून झालेलं आहे, इकडे तिकडे सगळीकडे. आता माझी सवय झाली आहे ती कीस मागे घ्यायची, ती अजून जाणार नाही आहे तरी 8-15 दिवस तरी सवय होईपर्यंत. चला आईला बसवलं तिथे चेअर घेऊन. काय झालं आहे, या माडाला आणि या माडाला बेसिनचं पाणी बऱ्यापैकी येतं, पण तो एक माड आहे त्याला पाणी कुठचंच लागत नाही. आणि बाहेर एक आहे, तो माड आम्हीच लावलेला आहे, पण तो आता नंतर आतमध्ये घ्यायचा आहे. जसं पावसाळा चालू तसा तो आतमध्ये JCB घालून तो माड काढून आतमध्ये कुठेतरी लावेन असा विचार चालला आहे माझा. आणि या माडाला काय कधी ना कधी मी ह्याचं पाणी येतं ना नळाचं, एकदा या माडाला सोडतो पूर्ण, एकदा त्या माडाला सोडतो पूर्ण. आणि जे पाठचे माड जे आहेत त्यांना ह्याचं पाणी लागून जातं, बाथरूमचं पाणी लागून जातं, यांना बेसिनचं येतं. सो असं नियोजन सध्या सगळ्या पाण्याचं केलेलं आहे. सध्या पलीकडे रेंटवर नाही आहेत, आणि त्यांचं काय आलं की आउटलेट आहे तो खूप खाली आहे, त्याच्यामुळे लेवल ती मॅनेज होत नाही आहे. सो नवीन आता रूमचं काम करताना ते मेंटेन करून त्याच्यानंतरच एक हाईट मेंटेन करून त्याच्यानुसारच स्लोप देऊन पाणी खाली आणणं सगळ्या झाडांसाठी. रोजच्यासारखी धुरी घालून झालेली आहे, थोड्या वेळानं पेटेल ते हळूहळू. आणि आता अंधारातून उजेडाकडे हिला बसवलं इकडे, आणि चहा ठेवला हिच्यासाठी. काय झालं, मगाशी हे
चिकन बॉईल केलं होतं म्हणजे डाएटसाठी, तर त्याचा रस्सा शिल्लक होता, म्हणजे चिकनचं पाणी आहे किंवा त्याच्यात काही बारीक बारीक पीसेस पण आहेत चिकनचे, तर म्हटलं सूप तयार करून घेऊया. सो आता चिकनचं सूप तयार करतो आहे, म्हणजे आईसाठी पण होईल, थोडंसं मला पण टेस्टिंगसाठी. चला थोडं अर्ध घट्ट केलं आहे जे इकडे आहे, आणि जे थोडं पातळ केलं आहे ते इकडे, जे दोन प्रकारचे केले. आईसाठी घट्ट केलं आणि माझ्यासाठी हे थोडंसं पातळ केलं. मस्त झालं सूप, टेस्ट पण छान झाली. सूप आहे ना मस्त झालं आहे, छान झालं आहे, मस्तच झालं सूप. मला वाटलं नव्हतं एवढं चांगलं होईल, बट छान झालं. कारण कांद्याची पात मिळालेली मला, कारण जे कांदे आणले त्याच्यात कांद्याची पात होती, सो ती पण यूज केली ना, सगळंच होतं बाकीचं आणलेलं, सो छान झालं. चला आता जेवण घेऊया. आईला दिलं तिकडे जेवायला, काय नाही चपाती आणि भाजी आहे. भाजी म्हणजे बटाटा आणि हे काय ते फ्लॉवर वगैरे ते सगळं मिक्स आहे कडधान्याचे. चला जेवून घेतो मी, या तुम्ही पण जेवायला. चपात्या आहेत गरमागरम आणि मस्त कोशिंबीर आहे, या जेवायला. तर मंडळी आज हे बघा, थंडी एवढी जास्त आहे ना, काय सांगू. तर मंडळी सगळं आवरलं आहे, आईला पण झोपायला दिला. आज तिला 3 बेड हे घातलेत, पांघरुणं घातलेत, कारण थंडी आज रोजच्यापेक्षा खूप जास्त आहे, काय खरं नाही. आणि खूप दिवसांची थंडी पडली. गेल्या वर्षी तर 1-2 दिवस किरकोळ पडलेली, पण ह्या वर्षी जितका पाऊस झाला तितकीच थंडी पण आहे बऱ्याचपैकी. त्याच्यामुळे काळजी घ्या. आणि हो, घरात कोण वृद्ध असतील तर त्यांची विशेष काळजी घ्या, कारण त्यांना थंडी सहन होत नाही. त्याच्यामुळे तरुण माणसं आहेत ठीक आहे, वृद्ध सांगताही येत नाही त्यांना एवढी थंडी असते, सो त्यांची काळजी घ्या. आणि चला सगळं आवरलं आहे माझं पण, मी पण घेतो आता झोपायला. व्हिडिओचं शेड्यूल मी चेंज केलं आहे, कारण रात्रीचा नेटचा खूप इश्यू व्हायला लागला आहे आता, 3-3, 4-4 तास जातात अपलोड होण्यासाठी. सो एक विचार केला, इथून एक जवळपास 500-700 मीटर गेलं की नेट चांगलं मिळतं. सकाळी मस्त जायचं, अपलोड करायचं आणि मग तिथूनच जिमला जायचं. सो हाच विचार चालला आहे. सकाळच्या टायमिंगमध्ये स्पीड पण छान असतो, किंवा मग सकाळी जिममध्ये जाईन तिथे अपलोडला लावेन, असं करेन. चला तर आता मी पण घेतो आराम करायला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. आणि हो, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण अजून एक नवीन म्हणजे ट्रॅव्हल्सचाच भाग आहे, पण तो दोन्ही चॅनलवर सेम अपलोड होईल. म्हणजे लेट्स गो टू राईड 31 जे माझं जुनं चॅनल आहे त्याच्यावरसुद्धा, आणि हे मंदार नारकर ब्लॉग्स त्याच्यावरसुद्धा 2-4 व्हिडिओज येतील, काही शॉर्ट्स येतील. सो आता ट्रॅव्हलिंग थोडं चालू करायचा विचार चालला आहे. थोडासा सेटअप करतो आहे आईचा, की कशी ती घरात एकटी राहू शकेल, किंवा मला कसं बाहेर जाऊन काम करता येईल किंवा वेळ देता येईल माझ्या कामांसाठी. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट, काळजी घ्या, बाय बाय.